नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण अगदी नाश्ता सेंटरसारखे अगदी मोकळे फडफडीत, अजिबात वातळ किंवा चिवट न होणारे कांदे पोहे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत. तर आपल्याकडे कांदा पोहे म्हटलं की अगदी आवडत नाही असं चुकूनही कोणीच सापडणार नाही. तर आज आपण अगदी नाश्ता सेंटरमध्ये जसे मिळतात तसे पोहे बनवणार आहोत. तर दिसायला अतिशय टेम्प्टिंग असे दिसत आहेत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर ह्यासाठी मी इथे पोहे चाळून घेतलेले आहेत. तर याचं मेजरमेंट कसं घ्यायचं, तर प्रत्येकासाठी 1 मूठ घ्यायची आहे. ह्यामुळे काय होतं, वायाही जात नाही आणि कमीही पडत नाही. आता कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे आणि शेंगदाणे आपण तळून घेणार आहोत. दुसरीकडे एक 2 ते 3 मिनिटभर मी पोहे असे भिजवून घेतलेले आहेत आणि यानंतर आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत. यामुळे पोहे अजिबात चिवट किंवा वातळ होत नाही आणि चिकटही होत नाही. आता धुवून घेतले की हे पोहे चाळणीमध्ये असे निथळायला ठेवायचे. दुसरीकडे छान खरपूस रंगावर येईपर्यंत शेंगादाणे खमंग असे तळून घ्यायचे. कारण हे जर फोडणीत घातले तर हे भिजट होतात आणि चिवट लागतात. तर हे असेच मस्त खमंग कुरकुरीत खायचे असतील तर हे आधीच तळून घ्यायचे. ह्यामुळे काय होतं, शेंगदाणे खायला मस्त लागतात. आता मी बाकीची तयारी करून ठेवलेली आहे. ते म्हणजे 5-6 हिरव्या मिरच्या, 2 कांदे आणि कढीपत्ता इथं चिरून घेतलेला आहे. सर्वात आधी तेल छान गरम होऊ द्यायचं, मोहरी घालायची, जिरं घालायचं. जिरं मोहरी अगदी मस्त फुलू द्यायची. त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि मग आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत बारीक चिरलेली हिरवी मिरची. तर इथे मी लवंगी मिरची जी असते ना, ती थोडी जास्त तिखट असते, त्या मिरचीचा इथे वापर केलेला आहे. कारण तुम्ही जर साधी पोपटी मिरची घातली तर जशी हवी तशी चव पोह्याला लागत नाही. आणि आता बारीक चिरलेले 2 कांदे घेतलेले आहेत. त्यानंतर कढीपत्त्याची 10-12 पानं घेतलेली आहे. आता हे छान असं मस्त परतून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी म्हणजे पोह्याचं मेजरमेंट, तर प्रत्येक व्यक्तीसाठी 1 मूठ असं जर प्रमाण घेतलं तर हे इनफ होतं. वायाही जात नाही आणि कमी देखील पडत नाही. तुमच्या घरात 4 मेंबर असेल तर तुम्ही 4 मुठी पोहे घ्यायचे आणि तुम्हाला जर खूप जास्त आवडत असतील तर अजून थोडेसे त्यामध्ये ॲड करायचे. तर पोहे आता मस्त निथळून घेतलेले आहेत आपण इथे. तुम्ही बघू शकता ह्यामध्ये मी 1 चमचा साखर घातली आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालून घेणार आहोत थोडीशी हळद. हळदीमुळे रंग छान येतो. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मी हे सगळं पोह्यामध्येच घालून घेते, कांद्यामध्ये घालत नाही. ह्यामुळे काय होतं, हे सगळं व्यवस्थित असं मिक्स होतं आणि कांदा मस्त परतून झालेला आहे. आता परतून घेतलेल्या कांद्यामध्ये आपण हे सगळं साहित्य घालून घेतलेले पोहे घालून घेणार आहोत आणि याला मस्त असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बऱ्याचदा काय होतं, बरेच जण चाळणीमध्ये पोहे घेतात आणि मग ते धुवून काढतात. मग ते प्रॉपर भिजत नाही, त्यामुळे ते पोहे वातड किंवा कडक होतात. आता हे पोहे कमीत कमी तुम्ही 3 ते 4 तास जरी ठेवले तरी हे अजिबात कडक किंवा वातड होणार नाही. अगदी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देखील हे पोहे देऊ शकता. तर असे ते अतिशय मस्त असे पोहे दिसत आहेत, खूप टेम्प्टिंग दिसत आहेत. याला आता मस्तपैकी एक 5 मिनिटभर झाकण ठेवून याची वाफ काढून घ्यायची आहे. पोह्याला जेवढी छान वाफ येते, पोहे खायला तेवढेच रुचकर लागतात. अर्ध लिंबू घेतलेला आहे, त्या लिंबाचा रस यामध्ये आपण आता ॲड करतो आहे. तर कांदा पोहे आणि लिंबू हे तर अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. लिंबाशिवाय कांदे पोहे कोणी खाऊच शकत नाही. तर आता बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दुसरीकडे मी मस्तपैकी खोबरं देखील किसून ठेवलेलं आहे. तुमच्या घरात जर ओला नारळ असेल तर तुम्ही ओला नारळ देखील यावर खाऊन घालू शकता. आता हे छान असं व्यवस्थित आपण मिक्स केलेलं आहे. तर मैत्रिणींनो, ह्या पोह्याचा अगदी मस्त असा घमघमाट सुटलेला आहे. आता तळून घेतलेले शेंगदाणे आपण यामध्ये घालून घेतो आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. झालेत की नाही अगदी नाश्ता सेंटरसारखे पोहे. दिसायला हे जेवढे छान दिसत आहेत, चवीला देखील तेवढेच भन्नाट होतात. तर आता हे पोहे मस्त झाले, याची वाफ देखील आपण काढून घेतलेली आहे. याला आता एका प्लेटमध्ये आपण सर्व करून घेणार आहोत. तर अगदी झटपट होणारे आणि सगळ्यांना आवडणारे कांदा पोहे याला आता मस्त प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. वरून कांदा, लिंबू, थोडंसं सुक्कं खोबरं आणि कोथिंबीर. वाह क्या बात है! असे पोहे नाश्त्याला तर अगदी मी रोजच खाऊ शकते.
तर आता याला मस्तपैकी सर्व करून घेतला आहे. तुमच्या देखील तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. तर उद्याच्या नाश्त्याला ह्या पद्धतीने पोहे नक्की बनवा. ह्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे. थोडंसं किसलेलं खोबरं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा. हा टोटली ऑप्शनल आहे, नाही घातला तरी देखील चालेल. आणि ह्यावर एक लिंबाची फोड. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.